नमस्कार मित्रांनो. आज आपण नॉर्मलायझेशन बद्दलचे सर्व डाउट्स क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओची सुरुवात आपण एक वेल एस्टॅब्लिश प्रिन्सिपल पासून करू, जे की तुम्ही तुमच्या स्टॅटिस्टिक्सच्या सब्जेक्टमध्ये कधी ना कधीतरी वाचलं असेल. ज्यावेळेस पॉप्युलेशन लार्ज असते त्यावेळेस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रिब्युशन जे असतं ते नॉर्मल डिस्ट्रिब्युशन असतं. म्हणजेच काय, तर माडासारखी एखादी मोठी एक्झाम आहे ज्याच्यामध्ये 40,000 ते 50,000 कॅन्डिडेट्स पार्टिसिपेट करतात. प्रत्येक शिफ्टमध्ये जवळपास 6,000 ते 8,000च्या आसपास कॅन्डिडेट्स असतील. एवढ्या जास्त पॉप्युलेशनला मार्क्स डिस्ट्रिब्युशन हे नॉर्मल डिस्ट्रिब्युशन राहील. म्हणजेच काय, तर मार्क्स वर्सेस तुम्ही सिरियल नंबर ऑफ कॅन्डिडेटचा ग्राफ काढला तर तो तुम्हाला एस शेपमध्ये भेटेल. एसचं जे तोंड आहे ते फक्त वरच्या बाजूला असेल. आणि याचाच जर का तुम्ही फ्रिक्वेन्सी डिस्ट्रिब्युशन कर्व काढला तर तुम्हाला बेल शेप कर्व मिळेल. तर बेल शेप कर्व हे इंडिकेशन असतं नॉर्मल डिस्ट्रिब्युशनचं. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रिब्युशन म्हणजेच काय, तर समजा आपण 47 टू 53.9 एवढी मार्क्सची रेंज कन्सिडर केली, तर या रेंजमध्ये किती विद्यार्थी आहेत, असं प्रत्येक मार्क्सच्या रेंजसाठी आपण किती विद्यार्थी आहेत हे काढणार आणि ते हिस्टोग्राफमध्ये रिप्रेझेंट करणार. या पूर्ण ग्राफला आपण फ्रिक्वेन्सी डिस्ट्रिब्युशन कर्व किंवा फ्रिक्वेन्सी डिस्ट्रिब्युशन ग्राफ असं बोलतो. नॉर्मलायझेशन का गरजेचं आहे, तर जेव्हा आपण मल्टी सेशन्स एक्झाम्स कंडक्ट करतो त्यावेळेस प्रत्येक सेशनची डिफिकल्टी लेवल ही वेगवेगळी असते आणि प्रत्येक सेशनचा अटेंडन्स देखील वेगवेगळा असतो. ज्यावेळेस दोन कॅन्डिडेट्सला आपण फायनली कम्पेअर करायला जाऊ आणि ते दोन वेगवेगळ्या सेशनमध्ये असतील तर त्यांना कम्पेअर करणं डिफिकल्ट आहे, कारण का प्रत्येक सेशनची डिफिकल्टी लेवल वेगळी होती. सो यांचा जो डेटा आहे तो एका कॉमन स्केलवर आणणं गरजेचं आहे, जेणेकरून या दोघांचा परफॉर्मन्स आपल्याला चेक करता येईल एका कॉमन ग्राउंडवर. म्हणूनच आपण नॉर्मलायझेशन करतो. नॉर्मलायझेशन ही एक प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या सेशन्समधला डेटा हा एका कॉमन स्केलवर आणू शकतो, जेणेकरून कंपॅरिझनला इझी पडेल. सिंपल उदाहरणामधून आपण समजू. मी इंटरव्ह्यूवर आहे. माझ्यासमोर एक मुंबई युनिव्हर्सिटीचा कॅन्डिडेट आहे आणि एक पुणे युनिव्हर्सिटीचा कॅन्डिडेट आहे. असं समजू की पुणे युनिव्हर्सिटीमध्ये एक्झाम ज्या आहेत त्या 1000 मार्क्सच्या कंडक्ट होतात. व्हेअरएज मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये 500 मार्क्सच्याच कंडक्ट होतात. तर मुंबई युनिव्हर्सिटीवाल्याचे मार्क्स आहेत 400 500 पैकी आणि पुणे युनिव्हर्सिटीवाल्याचे मार्क्स आहेत 800 पण 1000 पैकी. ज्यावेळेस मला फक्त त्यांचे मार्क्स समोर दिसतील त्यावेळेस मी त्यांना कम्पेअर करू शकत नाही, कारण का मला त्यांचे फायनल मार्क्स कळणं, फायनल मॅक्सिमम मार्क्स कळणं गरजेचं आहे. जेव्हा मला फायनल मॅक्सिमम मार्क्स त्यांचे समजतील तर मी सगळ्यात पहिली गोष्ट काय करेल, तर मी पर्सेंटेज काढेल. तर मुंबई युनिव्हर्सिटीवाल्याचे पर्सेंटेज होईल 400 डिवायडेड बाय 500 इंटू 100 विच इज 80%. पुणे युनिव्हर्सिटीवाल्याचे जे पर्सेंटेज असेल ते 800 डिवायडेड बाय 1000 इंटू 100 विच इज 80%. आता मला समजलं की दोघं इक्विव्हॅलंट आहे. पण मला हे समजलं कुठून, तर ज्या वेळेस मी दोघांचे मार्क्स हे 100च्या स्केलवर कन्वर्ट केले. म्हणजेच एक कॉमन स्केल आहे ज्याच्यावर आपण दोघांचे मार्क्स कन्वर्ट केले, म्हणून मला कंपॅरिझन करायला इझी गेलं. हेच आपण नॉर्मलायझेशनमध्ये पण करतोय. मल्टिपल सेशन्स मधल्या कॅन्डिडेट्सचे मार्क्स एका कॉमन स्केलवर आणून ठेवतो, जेणेकरून आपल्याला कंपॅरिझन करायला सोपं जाईल. नॉर्मलायझेशन मधले सर्वात महत्त्वाचे पॅरामीटर्स कोणते? एक आहे ॲव्हरेज, दुसरा आहे स्टँडर्ड डेव्हिएशन. ॲव्हरेज हा डिफिकल्टी लेवल डिसाईड करतो आणि स्टँडर्ड डेव्हिएशन हे नॉर्मलायझेशनचे मार्क्स हे कसे व्हॅरी होतील हे डिसाईड करतो. तर ॲव्हरेज ज्या वेळेस जास्त असेल तर त्या शिफ्टला आपण इझी शिफ्ट म्हणू शकतो. जर का ॲव्हरेज कमी असेल तर त्याला आपण हार्ड शिफ्ट म्हणू शकतो. कदाचित काही जणांना असं वाटणार देखील नाही, परंतु स्टॅटिस्टिक्समध्ये आपल्याला असंच कन्सिडर करायला लागणार आहे. आता स्टँडर्ड डेव्हिएशन एकदा आपण बघून घेऊ. उजव्या बाजूचा ग्राफ बघा, ज्याच्यामध्ये दोन डेटा सेट दिलेले आहेत, एक रेड कलरमध्ये आणि एक ब्लू कलरमध्ये. रेड कलरच्या डेटा सेटचं स्टँडर्ड डेव्हिएशन हे 10 आहे आणि ब्लू कलरचं 50 आहे. इन शॉर्ट आपण असं समजून जाऊ की स्टँडर्ड डेव्हिएशन रेडचं कमी आहे आणि ब्लूचं जास्त आहे. दोन्ही डेटा सेटचा ॲव्हरेज सेम आहे 100. पण तुम्ही रेड डेटा सेटमध्ये जर का बघितलं तर जो काही डेटा आहे तो ॲव्हरेजच्या अराउंड कॉन्सन्ट्रेट झालेला आहे. म्हणजेच काय, तर इथल्या मुलांना म्हणजे या डेटा सेटमधल्या मुलांना ॲव्हरेजच्या जवळपास मार्क्स आहेत. म्हणजेच हा ॲव्हरेज या डेटाला ट्रूली रिप्रेझेंट करू शकतो, कारण का मार्क्स कॅन्डिडेटचे हे 100च्या जवळपास आहे. ब्लू डेटा सेटचं तसं नाही आहे. ब्लू डेटा सेटमध्ये तुमचा जो मीन आहे त्याच्या आजूबाजूला जे विद्यार्थी आहेत ते कॉन्सन्ट्रेट झालेले दिसत आहेत. म्हणजे कदाचित 140 मार्क्सला पण कन्सिडरेबल कॅन्डिडेट्स आहेत, 100ला पण कन्सिडरेबल कॅन्डिडेट्स आहेत आणि बाकीच्या अदर मार्क्सला देखील कन्सिडरेबल कॅन्डिडेट्स दिसतात. म्हणजेच काय, तर डेटा हा मीनच्या जवळ कॉन्सन्ट्रेट नाही आहे ब्लू डेटा सेटमध्ये. पण म्हणजेच काय, तर मीन हा या डेटाला ट्रूली रिप्रेझेंट करत नाही. याचा अर्थ असा आहे
की 100 हा जो ॲव्हरेज आहे, हा कदाचित काही जे टॉपर्स आहेत त्यांच्या खूप हाय मार्क्समुळे पुल केलेला गेला असेल. जर का त्यांना आपण काढून टाकलं आणि बाकीचे कॅन्डिडेट्स ठेवले, तर कदाचित हा ॲव्हरेज सडनली ड्रॉप होईल 80, 70 अशावर. म्हणजेच जो ॲव्हरेज आहे, तो ब्लू डेटा सेटला ट्रुली रिप्रेझेंट करत नाही. सो याचाच अर्थ त्याचा स्टँडर्ड डिव्हिएशन हे हाय, म्हणजे व्हेरिएशन खूप जास्त आहे ब्लू डेटा सेटमध्ये. तर स्टँडर्ड डिव्हिएशनचे रिलेशन काय ॲक्च्युअल मार्क्स आणि नॉर्मलाइज मार्क्सवर, ते बघूया. ज्यावेळेस स्टँडर्ड डिव्हिएशन हे हाय असेल त्यावेळेस तुमच्या ॲक्च्युअल मार्क्समधलं व्हेरिएशन हे जास्त असणार आहे, पण तुमचे नॉर्मलाइज मार्क्स जे असतील त्याच्यामधलं व्हेरिएशन कमी असेल. लो स्टँडर्ड डिव्हिएशन असेल त्यावेळेस ॲक्च्युअल मार्क्समधलं व्हेरिएशन हे कमी असेल, पण नॉर्मलाइज मार्क्समध्ये व्हेरिएशन जास्त असेल. याचं कारण असं की ज्यावेळेस स्टँडर्ड डिव्हिएशन कमी आहे त्यावेळेस जवळपास सगळ्यांचे मार्क्स जवळजवळ आहेत, त्यामुळे एकेका मार्क्सने देखील तुम्ही मागं किंवा खूप जास्त पुढे जाऊ शकता. याच्यासाठीच नॉर्मलाइज मार्क्समध्ये व्हेरिएशन खूप जास्त येतं अशा केसमध्ये, ज्यावेळेस स्टँडर्ड डिव्हिएशन कमी आहे. झेड स्कोर, पी स्कोर, डब्ल्यू स्कोर, जी स्कोर या काही मेथड आहेत, पण याच्या व्यतिरिक्त देखील खूप साऱ्या मेथड्स आहेत, पण या जनरली यूज होतात. याच्यातली झेड स्कोर मेथड आणि जी स्कोर मेथड या दोन मेथड्स इंडियामधल्या एक्झाम्समध्ये वापरले जातात. झेड स्कोर मेथड तुम्हाला जवळपास RRBच्या एक्झाम्समध्ये दिसेल. जी स्कोर मेथड ही गेट, म्हाडा, WRD आणि SSC अशा सारख्या एक्झाम्समध्ये तुम्हाला दिसेल, जे की IBPS कदाचित TCS या कंडक्ट करतात. अशा काही एक्झाम्समध्ये तुम्हाला जी स्कोर मेथडने नॉर्मलायझेशन केलेलं दिसेल. आता आपण इथला पुढचा पूर्ण व्हिडिओ जी स्कोर मेथड बद्दल डिस्कशन करणार आहोत, कारण का आपल्याकडच्या सर्व एक्झाम्समध्ये आता जी स्कोर मेथडचा फॉर्म्युला जवळपास वापरला जातो. याचा अर्थ हा फॉर्म्युला खूप चांगला आहे असा होत नाही. याच्यापेक्षा पण चांगले चांगले फॉर्म्युले, रिलायबल फॉर्म्युले आहेत, परंतु ते वापरले जात नाहीयेत, ही गोष्ट तितकीच खरी. स्केल ऑफ नॉर्मलायझेशन. तर स्केल ऑफ नॉर्मलायझेशन काय आहे? तर समजा एखादी एक्झाम आहे त्याच्यामध्ये 7-8 सेशन्स आहेत. आता मी काय करतोय, प्रत्येक सेशनसाठी एक लोकल स्केल बनवतोय आणि ओव्हरऑल एक कॉमन स्केल बनवतोय, जिला की मी ग्लोबल स्केल म्हणतोय. म्हणजेच काय, मला या लोकल स्केलवरचा जो डेटा आहे, प्रत्येक सेशनमध्ये एक लोकल स्केल असणार आहे. त्या प्रत्येक सेशनच्या लोकल स्केलमधला डेटा मला आणून ग्लोबल स्केलवर मेजर करायचा आहे. एवढं सिंपल काम आहे. आता आपण लोकल स्केल कशी बनवतोय हे एकदा बघू. आता ही लोकल स्केल मी एका पर्टिक्युलर सेशनसाठी बनवतोय. आता मी त्या सेशनचा मीन आणि स्टँडर्ड डेव्हिएशन काढला, ऑब्व्हियसली मार्क्सचा, आणि त्यांची एडिशन केली. त्याला मी नाव दिलं MIQ. तर या लोकल स्केलचा माझा ओरिजिन हा MIQ असणार आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, मीन प्लस स्टँडर्ड डेव्हिएशन. पण हे ज्या शिफ्टसाठी मी लोकल स्केल बनवतोय त्याचाच हा डेटा आहे. तसंच या स्केलचं टॉप ग्रॅज्युएशन जे आहे ते मी कशाने बनवतोय, तर जे टॉप कॅन्डिडेट्स आहेत 0.1% टॉप कॅन्डिडेट्स यांचे मार्क्स मी घेणार आणि त्याचा ॲव्हरेज काढणार. त्याला मी MTI नाव देतो. म्हणजे ही स्केल जिचा ओरिजिन MIQ आहे, म्हणजेच मीन प्लस स्टँडर्ड डिव्हिएशन, तिचा फायनल ग्रॅज्युएशन हे MTI, म्हणजेच काय, ॲव्हरेज ऑफ 0.1% टॉप कॅन्डिडेट्स मार्क्स. ठीक आहे. सो ही स्केल माझी बनली. तर लक्षात घ्या, या स्केलमध्ये जेव्हा तुमचा आता समजा स्कोर आहे 6, ठीक आहे, या स्केलवर आता आपल्याला ग्रॅज्युएशन कशा दिसतात, बॉटम दिसतोय मला 3, टॉप दिसतोय मला 10. आता तुमची एक्झाम जी असेल ती समजा 200 मार्क्सची असेल, तर 10च्या ऐवजी ते तुम्हाला कदाचित टॉपर्सचे मार्क्स हे समजा 160, 175 असे दिसेल. फक्त आपण हे एक्झाम्पलसाठी 3 आणि 10 घेतलेलं आहे. ठीक आहे. सो समजा तुमचा स्कोर आहे 6, तर 6 हा 3 पासून किती दूर आहे, तर 3 ग्रॅज्युएशन होतात. तो 3 पासून 3 ग्रॅज्युएशन दूर आहे. तर ते 3 ग्रॅज्युएशन दूर आहे, हे आपण कसं काढणार, 6 - 3, बरोबर. पण एखाद्याचा स्कोर हा 2 असेल, म्हणजेच काय, तर मीन प्लस स्टँडर्ड डिव्हिएशन पेक्षा कमी झाला, तर तो या स्केलच्या नेगेटिव्ह पार्टमध्ये, नेगेटिव्ह पार्ट म्हणण्यापेक्षा त्याची रिलेटिव्ह पोझिशन ही नेगेटिव्हनी दर्शवली जाईल. का, समजा तो जर का त्याला मार्क्स 2 असेल, तर तो 3 पासून किंवा ओरिजिन पासून तो किती दूर आहे, तर -1. ठीक आहे. म्हणजे इथे आपण त्याला असं समजू की रिलेटिव्ह पोझिशन त्याची जी ओरिजिन पासून ती -1 आहे. वॅरॅज 6 वाल्या स्कोरची ही +3 ही रिलेटिव्ह पोझिशन असणार आहे. आपल्याला ओव्हरऑल या नॉर्मलायझेशनमध्ये रिलेटिव्ह पोझिशनशी मतलब आहे.
तर ही जी लोकल स्केल आहे मी ही प्रत्येक सेशनसाठी बनवणार. म्हणजे प्रत्येक सेशनच्या ह्या वेगवेगळ्या लोकल स्केल बनतील. कारण का प्रत्येक सेशनचा मीन प्लस स्टँडर्ड डिव्हिजन म्हणजेच ओरिजिन हा वेगळा आहे आणि फायनल ग्रॅज्युएशन मार्क पण वेगळे आहे. कारण का MTI म्हणजेच प्रत्येक सेशनमधले टॉपरचा ॲव्हरेज जो आहे तो पण वेगवेगळा आहे. आता एक आपण ग्लोबल स्केल बनवू. ग्लोबल स्केलमध्ये मी काय करतोय, जेवढे काही सेशन्स कंडक्ट केलेले आहेत त्या एक्झाममध्ये, त्या प्रत्येक सेशन्समधले जे मार्क्स आहेत ते मी घेतले आणि कन्सॉलिडेट केले आणि त्याला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज केले. आता याच्यामध्ये मी या डेटाचा मीन आणि स्टँडर्ड डेव्हिएशन घेतला. ठीक आहे, त्याला मी नाव दिलं MGQ. आणि याच डेटामध्ये जे काही 0.1% ऑफ कॅन्डिडेट्स आहेत त्यांचे मार्क्स घेतले आणि त्याचा ॲव्हरेज घेतला. ठीक आहे, त्याला मी नाव दिलं MGT. म्हणजेच या ग्लोबल स्केलचे ओरिजिन आणि फायनल ग्रॅज्युएशन मार्क हे MGQ आणि MGT हे झाले. आता या दोन स्केल बनून झाल्यानंतर आपण करणार काय आहोत, समजा एखादं रीडिंग लोकल स्केलवरचं असेल, त्याला मला कन्वर्ट करायचं आहे ग्लोबल स्केलवर. तर त्याच्यासाठीची प्रोसिजर काय? ठीक आहे, आता असं समजू की तुमचे मार्क्स आहेत 6. तुम्ही ओरिजिन पासून रिलेटिव्ह पोझिशनवर आहे 3, बरोबर, +3 तुम्ही आहात. आता या 3च्या ऐवजी समजा माझा ओरिजिन 0 असता आणि या 10च्या ऐवजी फायनल ग्रॅज्युएशन मार्क 1 असतं, तर ही माझी स्केल झाली असती युनिट स्केल, बरोबर. 0 to 1 या स्केलवर तुमची रिलेटिव्ह पोझिशन काय असणार आहे हे कसं काढणार तुम्ही? तर ऑब्व्हियसली आता इथे मी 6 आहे, बरोबर. त्या 6 मधून 3 मायनस करतो. ठीक आहे, आणि त्याला डिवाइड करतो 10 - 3 नी. तर मला व्हॅल्यू मिळाली 0.428. तर 0.428 काय मिळालं मला? युनिट स्केलवरची तुमची रिलेटिव्ह पोझिशन मला मिळाली, बरोबर. युनिट स्केलवरची. आता इथे जी स्केल आहे त्याच्यामध्ये 10 आहे आणि 3 आहे. युनिट स्केलवर ओरिजिन असणार आहे 0 आणि 10च्या जागी असणार आहे 1. तर या युनिट स्केलवर तुमची पोझिशन आहे 0.428. आता समजा आपल्याला तुमची जी रिलेटिव्ह पोझिशन आहे ती पर्सेंटेज स्केलवर न्यायची असेल, तर तुम्हाला काय करायला लागेल? ही जी युनिट स्केलवरची रिलेटिव्ह पोझिशन आहे याला इंटू 100 करायला लागेल. म्हणजेच काय होणार, तुमचे 42.8 ही रिलेटिव्ह पोझिशन राहणार आहे 100च्या स्केलवर. त्याला आपण पर्सेंटेज पण म्हणू शकतो, बरोबर. सो इन्स्टेड ऑफ 100 तुम्ही असं इमॅजिन करा की 100च्या ऐवजी दुसरा कोणता तरी नंबर आहे, समजा 12 आहे. तर काय होणार, त्याला आपण 12ची स्केल म्हणणार. तर 12च्या स्केलवर तुमची रिलेटिव्ह पोझिशन काय असणार आहे? तर ऑब्व्हियसली युनिट स्केलवरची जी पोझिशन आहे त्याला आपण 12नी मल्टिप्लाय करू. तर तुम्हाला 12च्या स्केलवरची रिलेटिव्ह पोझिशन समजेल. आता इन्स्टेड ऑफ 12, 100 याच्या जागी आपण फक्त ग्लोबल स्केल घेणार आहोत. तर ग्लोबल स्केलला जाण्यापूर्वी हे 0.428 कसं आलं, तर फॉर्म्युला नोटेशनमध्ये मी इथे दिलेलं आहे. ऑलरेडी स्केलमध्ये ते जे नोटेशन्स दिलेले तेच आपण इथे यूज केले. आता समजा आपण ग्लोबल स्केलवर आलो. ग्लोबल स्केलचे ग्रॅज्युएशन मला दिसत आहेत. एक तर ओरिजिन आहे 4 आणि फायनल ग्रॅज्युएशन मला दिसते इथे समजा 12. तर टोटल ग्रॅज्युएशन याच्यामध्ये किती झाले? 12 - 4 म्हणजे 8. तर ही स्केल आहे टोटल 8ची, बरोबर. सो मला युनिट स्केलवरचं आता ग्लोबल स्केलवर कन्व्हर्जन पाहिजे. म्हणजेच काय, तर मी मागे आलेलं ते 0.428 आहे, त्याला मी 8 नी मल्टिप्लाय करणार. 8 नी मल्टिप्लाय केल्यानंतर मला काय मिळेल? 3.424. पण हे लक्षात ठेवा, 3.424 हे या 4 पासून किती ग्रॅज्युएशन्स आहेत ते आपल्याला सांगते. म्हणजे जर का तुम्ही त्याच्यामध्ये ओरिजिन ऍड केलं, समजा 4 ऍड केला 3.424 मध्ये, तर तुम्हाला जवळपास 7.424 पोझिशन मिळेल. ठीक आहे, पण ती 7.424 ही ॲब्सोल्यूट पोझिशन आहे. ठीक आहे, आपल्याला पाहिजे होती फक्त रिलेटिव्ह पोझिशन जी की असणार आहे 3.424. म्हणजेच काय, या ओरिजिन पासून 4 पासून तो 3.424 एवढा दूर आहे. ठीक आहे, आता समजा 4 याच्यामध्ये ऍड केले असते आपण, तर आपल्याला ॲब्सोल्यूट पोझिशन मिळाली असती ग्लोबल स्केलवरची. ठीक आहे, सो ही जी मेथड आहे तर ती गेटमध्ये वापरतात, ज्याच्यामध्ये जो ग्लोबल स्केलचा जो ओरिजिन आहे तो रिलेटिव्ह पोझिशनमध्ये ऍड केला जातो आणि तुम्हाला नॉर्मलाइज स्कोर मिळतो. ठीक आहे, आता SSC किंवा म्हाडा किंवा या अशा JEE एक्झाम्स आहेत यांच्यामध्ये इन्स्टेड ऑफ दिस बेस म्हणजे MGQ, या MGQ ला बेस घेण्याऐवजी ते लोक काय करतात, MGQM, MGMQ घेतात. आता MGMQ काय,
तर सम ऑफ मीन ऑफ शिफ्ट हॅव्हिंग मॅक्झिमम मीन. ठीक आहे, अशा शिफ्टचा मीन घेतात आहे की ज्या शिफ्टचा मीनच मॅक्सिमम आहे आणि पूर्ण डेटा म्हणजे सगळ्या शिफ्टचा डेटा कन्सिडर केला तर त्याचं जे स्टँडर्ड डिव्हिएशन आहे ते, या दोघांची जर का सम घेतली तर याला आपण म्हणतो MGMQ. म्हणजेच बऱ्याचशा एक्झाम्समध्ये नॉर्मलायझेशन कसं केलं जातं, तर ग्लोबल स्केलपर्यंत आपण जी रिलेटिव्ह पोझिशन काढलेली आहे ती रिलेटिव्ह पोझिशन काढतात, पण जो ओरिजिन असतात त्याला ऍड करण्याच्या ऐवजी ते MGMQ घेतात. MGMQ मी तुम्हाला सांगितलं की काय, मॅक्सिमम मीन प्लस स्टँडर्ड डेव्हिएशन. ठीक आहे, सो यांनी काय फरक पडतो, तर काहीच फरक पडत नाही. ठीक आहे, इथे जर का तुम्ही ओरिजिन घ्या या ओरिजिनच्या जागी नाही तर कुठलाही नंबर घ्या, त्यांनी ओव्हरऑल रँकिंगमध्ये काहीच फरक पडत नाही, म्हणून हे चालून जातं. लक्षात घ्या, ऍक्च्युली जे MGMQ किंवा याच्या जागी आपण नुसतं MGQ म्हणजे ओरिजिन जो आहे त्याच्या जागी तुम्ही कुठलाही नंबर घेतला, ठीक आहे, तरी रँकिंगवर काहीच फरक पडत नाही, कारण का रिलेटिव्ह पोझिशनचा ऍक्च्युअल गेम आहे. तर रिलेटिव्ह पोझिशन तुमची 3.424 आहे ग्लोबल स्केलवर, हेच तुमचं रँकिंग डिसाईड करतं. ओरिजिन जो असतो तो ओरिजिन नंतर इथे ऍड केला जातो आणि हा एक कॉन्स्टंट व्हॅल्यू ही, आणि ही कॉन्स्टंट व्हॅल्यू सगळ्या शिफ्टसाठी सेम आहे आणि त्याच्यामुळेच ती ओव्हरऑल रँकिंगला अफेक्ट करत नाही. याच्यावर मी टोटल रिसर्च केलेला आहे, प्लस याच्यावर काही रिसर्च पेपर पण आहेत ज्याच्यामध्ये की हेच फाइंडिंग आहे की इथे काही चेंज केल्यानंतर काहीच रँकिंगवर फरक पडत नाही, तो एक जस्ट कॉन्स्टंट आहे आणि मी तुम्हाला प्रूव्ह पण करून दाखवणार आहे पुढे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने तुम्हाला फायनल नॉर्मलाइज स्कोर मिळेल. नॉर्मलाइज स्कोर काय असणार आहे, एक तर तुमचे बेस मार्क. ठीक आहे, तर बेस मार्क कसे पकडले जातात, तर तुम्ही काही घेऊ शकतात. आता इथे जसं की SSC किंवा म्हाडा अशा जेही एक्झाम्स आहेत तर त्या बेस मार्क काय पकडतात, तर मॅक्सिमम मीन प्लस स्टँडर्ड डिव्हिएशन ऑफ द ऑल डेटा. ठीक आहे, आणि याच्यामध्ये रिलेटिव्ह पोझिशन जी आहे तुमची ग्लोबल स्केलवरची ती ऍड केली जाते. ठीक आहे, तर रिलेटिव्ह पोझिशन एक तर प्लस असू शकते किंवा मायनस देखील असू शकते. ठीक आहे, आणि ती बेस मार्कमध्ये त्या पद्धतीने ऍड किंवा सबट्रॅक्ट होऊन जाईल. ठीक आहे, आणि तुमचा फायनल स्कोर येईल. ठीक आहे, सो प्रत्येक स्टेपमध्ये मी जो आपला हा फायनल नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला कसा आलाय हे दाखवून दिलंय. जसं की आता प्रिव्हियसली आता इथे आपण बघू शकतो की युनिट स्केलवरची रिलेटिव्ह जी पोझिशन आहे, ठीक आहे, तर ही आपण या पद्धतीने काढली. तुम्ही देखील काढू शकता, याच्यात काही रॉकेट सायन्स नाहीये. आता हे पुढे कंटिन्यू केलं, आपल्याला ग्लोबल स्केलवर ज्यावेळेस कन्व्हर्जन करायचं होतं त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं MGT मायनस MGQ. ठीक आहे, म्हणजे इथे जसं 12 - 4 केलं होतं, सो फॉर्म्युलाच्या टर्म्समध्ये MGT मायनस MGQ आपण घेणार आहे आणि युनिट स्केलला मल्टिप्लाय करणार आहे. सो तो ओव्हरऑल फॉर्म्युला हा बनून जाईल. ठीक आहे, तुम्ही स्वतः जरी फॉर्म्युला डिराईव्ह केला तरी तुम्हाला हेच मिळणार आहे. ठीक आहे, फायनली बेस मार्क्समध्ये ही जी रिलेटिव्ह पोझिशन आहे ती ऍड केली जाते आणि आपल्याला हा फायनल नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला मिळतो. ठीक आहे, सो कॉमनली युज्ड फॉर्म्युला फॉर नॉर्मलायझेशन हाच आपण जो डिराईव्ह केलाय तोच आहे. आता हा फॉर्म्युला जर का तुम्ही व्यवस्थित बघितला तर हा ऍक्च्युली स्ट्रेट लाईन इक्वेशन आहे. याच्यामध्ये जर का तुम्ही बघितलं तर MGT आणि MGQ या ज्या टर्म्स आहेत या ओव्हरऑल डेटाच्या आहेत, म्हणजे सगळ्या शिफ्ट कन्सिडर केल्या तर त्याच्यासाठीच्या आहेत. म्हणजे हे जे कॉन्स्टंट आहे MGT आणि MGQ हे सर्व शिफ्टसाठी कॉन्स्टंट आहे, पण जिथे I दिलेलं आहे तर ते शिफ्टसाठी आहेत, प्रत्येक वेगवेगळ्या शिफ्टसाठी ते वेगवेगळे आहेत. आता इथे MTI म्हणजे काय, टॉपर्सचे ऍव्हरेज घेतलेलं आहे. ठीक आहे, MIQ म्हणजे काय, मीन प्लस स्टँडर्ड डिव्हिएशन, बट त्या शिफ्टचा. ठीक आहे, सो हा जो पर्टिक्युलर फ्रॅक्शन आहे याला आपण अल्फा असं नाव देऊ आणि हा अल्फा प्रत्येक शिफ्टसाठी वेगवेगळा असणार आहे. याचं कारण का डिनॉमिनेटर मधल्या ज्या टर्म आहेत या प्रत्येक शिफ्टसाठी वेगवेगळ्या आहेत. ठीक आहे, न्यूमरेटर मधल्या ज्या टर्म्स आहेत ह्या प्रत्येक शिफ्टसाठी कॉन्स्टंट आहेत, पण डिनॉमिनेटरमुळे काय झालंय की हा जो कॉन्स्टंट आहे तो प्रत्येक शिफ्टसाठी वेगवेगळा असतो. तिथून पुढे आपण MIJ मायनस MIQ. MIJ म्हणजे काय, की तुमचे मार्क्स, म्हणजे तुमचे म्हणण्यापेक्षा ith शिफ्टमध्ये जे कॅन्डिडेटचे मार्क्स, त्याच्यातून आपण ओरिजिन सबट्रॅक्ट करतोय, बरोबर. तर ओरिजिन म्हणजेच काय, MIQ सांगितलं, मीन प्लस स्टँडर्ड डिव्हिएशन, आणि राईट साईडला हा जो बीटा दिसतोय दॅट इज बेस मार्क्स. तर बेस मार्क्स तुम्ही काही घेऊ शकता. आता SSC माडा या एक्झाम्स काय घेतात, तर मॅक्सिमम मीन प्लस स्टँडर्ड डिव्हिएशन, ठीक आहे, असं घेतलं जातं. सो
हे पूर्ण इक्वेशन जर का तुम्ही बघितलं तर स्ट्रेट लाईन इक्वेशन आहे. जसं की स्ट्रेट लाईनचं इक्वेशन काय असतं, y इज इक्वल्स टू m इंटू एक्स प्लस सी. तर m जो आहे तो काय, तो स्लोप आहे, आणि c जो आहे तुमचा तो काय आहे, हा बीटा जो दिसतोय, ठीक आहे, तो इंटरसेप्ट असतो. आता आपण बघू की बेस मार्क्स नॉर्मलाइज स्कोर ला जरी अफेक्ट करत असेल तरी तो ओव्हरऑल रँकिंगला का अफेक्ट करत नाही हे बघणार आहोत. आता समजा आपण दोन कॅन्डिडेट्सचे नॉर्मलाइज स्कोर घेतले आणि त्याचा डिफरन्स घेतला, तर तो समजा XYZ येत आहे, आणि आता समजा मी 20 मार्क्स चेंज केले, त्याच्यानंतर दोघांच्याही नॉर्मलाइज स्कोर मधला डिफरन्स जर का XYZ येत असेल, तर आपण म्हणू शकतो की ओव्हरऑल रँकिंगला बेस मार्क्स अफेक्ट करणार नाही, कारण का दोन कॅन्डिडेट्स मधल्या नॉर्मलाइज स्कोर मधले जो डिफरन्स आहे तो सेम आहे. आता आपण बघूया, इथे आपण थर्ड शिफ्ट मधला 5th रँक आणि फर्स्ट शिफ्ट मधला 2nd रँक यांचे नॉर्मलाइज स्कोर घेऊ. जसं की मी इथे नोटेशन फॉर्म मध्ये तेच लिहिलेलं आहे. इथे आपण जर का फॉर्म्युला सबस्टिट्यूट केले दोघांचे, तर आपल्याला समजतंय की MGMQ हे दोन्ही शिफ्टसाठी कॉन्स्टंट आहे. इनफॅक्ट MGMQ हे सर्व शिफ्टसाठी कॉन्स्टंटच असतो. सो या इक्वेशन मध्ये आपल्याला समजतंय की MGMQ हे कॅन्सल होणार आहे. याचाच अर्थ नॉर्मलाइज स्कोरचा जो डिफरन्स आहे तो MGMQ वर डिपेंडंट नाही. म्हणजेच जर का आपण इथे बेस मार्क्स काही जरी घेतले तरी दोन कॅन्डिडेट्स मधल्या नॉर्मलाइज्ड मार्क्सचा डिफरन्स जो आहे तो कॉन्स्टंटच राहणार आहे, जरी आपण बेस मार्क्स चेंज केले तरी. आणि जर का डिफरन्स त्या दोघांमधला चेंज होत नसेल तर रँकिंग देखील चेंज होणार नाही, आणि हेच प्रूफ आहे की बेस मार्क्स रँकिंगला चेंज करत नाही. या व्हिडिओच्या पार्ट 2 मध्ये आपण 3 केसेस घेणार आहोत, त्यातील 2 हायपोथेटिकल असतील आणि जी तिसरी केस असेल ती ऍक्च्युअल कंडिशनच्या जवळपास असणारी केस असणार आहे. तर पहिल्या 2 केसेसमध्ये एकतर आपण ॲव्हरेजचा इफेक्ट नॉर्मलायझेशनवर काय होतो ते बघणार आहे, आणि दुसऱ्या केसमध्ये स्टँडर्ड डिव्हिएशनचा इफेक्ट काय पडतो हे बघणार आहे. तर आपण या संबंधित एक्सेल शीट्स बनवलेल्या आहेत आणि त्याच्यावरून खूप ॲनालिसिस करून फाइंडिंग्स जे आपल्या समोर आहेत तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये रिप्रेझेंट करणार आहोत. धन्यवाद.